नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गावाला खूप पाऊस पडतोय. पावसाला सुरुवात झालेली आहे. शिंदे आणि मी आम्ही दोघे जण मासे पकडण्यासाठी चाललेलो आहे. तर बघू आता नदीवरती किती मित्रांनो जाऊ आता. ही आमच्याकडे जाण्यासाठी अशी पाऊल वाटे बांधा बांधाने. आपल्यासोबत संभा पण आलेले नदीकडे घेऊन जातो. मित्रांनो, समोर बघू शकता आलेली डोंगरावरती पूर्ण डोंगर हा धुक्यामध्ये गेलेला अजिबात दिसत नाहीये. भरपूर असं सकाळपासून तसंच सेम. तर असे मित्रांनो जाण्यासाठी पाऊल वाटे आमच्या इकडे. पाऊस आहे आणि आज पावसामध्ये बघू आपण किती मासे भेटतात. आज नदीला पूर वगैरे आलेले आणि हवा पण सुटलेली जास्त, खूप जास्त वारा पण आहे आणि चाललेलं. तरी आज बघू नदीला पूर आलाय. तर पहिल्या पुरामध्ये आपल्याला भरपूर असे मासे भेटतात. त्यामुळे आज आम्ही चाललेलो आहे. मी आणि सोबतीला शिंदे पण आहे. आता आम्ही आलेलो आहे आमच्या बनापाशी. चला तुम्हाला दाखवतो. मारुतीचं मंदिर आहे इकडं गावाच्या शेजारी. बघू शकता पाऊस वगैरे चालूच आहे अजून. आणि समोर आपल्याला जायचंय तर इकडं खाली नदी आहे आमची आणि या नदीकडे आम्ही आता चाललेलो आहे. खूप जास्त असा पाऊस आहे मित्रांनो, बघू शकता इकडं समोर पण. आणि नदीला किती मासे आले ते बघू आपण. तर मित्रांनो, आमच्या गावाशेजारी असणारं हे मारुतीचं मंदिर, तिथं आता पोचलेलो आहे आपण. आणि अजून आपल्याला इकडे खालच्या साईडला जायचंय या वाटेने. हे आहे आमच्या इकडलं गावचं मारुतीचं मंदिर. खूप छान आहे मित्रांनो आतमध्ये. तर आता माशिंडीत आले त्यामुळे दर्शन वगैरे तर घेणार नाही आपण, पण आपण आता सरळ थेट जाणार आहे खाली नदीकडे. तर चला जाऊ. लोक पण आहेत, गुरं वगैरे चारतात इकडे बघू शकता. पाऊस बघू शकता, नदीला पूर आलेले भरपूर असा. इकडे पण मासे पकडण्यासाठी लोक वगैरे आलेले. बघा मित्रांनो किती पाणी वगैरे, नुसतं पाणी पाणी. कुठं हा का फेक जाळा आहे ना. इथं नाही ना वर चढती. हा का. चल मग जाऊ खाली, वरून चल ना तिथून. हा हा खडकव. हा काय जातो वरती. बर बर. तर मित्रांनो इकडे आपल्याला सांगतात पुढच्या साईडला पाणी वगैरे पडते, तिथं मासे वगैरे आहेत भरपूर चढतात. म्हणजे चढणीचे मासे थोडक्यात आज आपण पकडणार आहेत. तर बघू शकता नदीला
खूप जास्त असा पूर आलेला आहे. आणि या साईडला बघू शकता वरतून नदीला भरपूर असा पाणी वाहतंय आज. आणि आपण आलेलो आहे, जाळं वगैरे घेऊन आलेलो आहे सोबत. तर बघू आपल्याला किती मासे भेटतात आज. तर मित्रांनो आता आपण कडेकडे ना मासे पकडण्यासाठी जाणार आहे. नदीला भरपूर असा पाऊस आहे, बघू शकता माझ्या मागे पण नदी आहे इकडं. आणि जाणार आहेत आपण ह्या कडेकडे ना मासे पकडण्यासाठी. तो नाही आला. आपल्याली मासे बघू आता किती भेटतात. पाणी तर भरपूर वाहत आहे नदीला. थांबा आपल्या सोबतच. पहिला पाऊस पडला का आमच्याकडे सर्वजण मासे पकडण्यासाठी येतात. पण आता काही लोक थोडी कमी आलेली आहेत. 4-5 वाजता लोक येतील असं एक अंदाज आहे मला. आता नदीला पाणी वगैरे भरपूर वाढलेले, त्यामुळे चढणीचे मासे पकडण्यासाठी लोक येतात. इकडं बघा, इथं मिरच्या वगैरे लावलेले आहेत. समोर एक कोप वगैरे बनवलेले जिथं विश्रांतीसाठी राहत असं. मिरच्या वगैरे आहेत मित्रांनो. पण ही पूर्ण जागा आहे ना, ही पूर्ण जागा धरणामधले आणि ही पूर्ण इथपर्यंत पाणी असते. धरणाचं पाणी असते पूर्ण. आणि आपण आता त्याच धरणाच्या पाण्याला बघू शकता इकडं कि. तर गावाला मित्रांनो अशीच मजा असते. पाऊस पडला, पहिला पाऊस पडला की आपण मासे पकडण्यासाठी जातो. तर आज आलेले बघू आता मासे इथं चढताना दिसतात का, म्हणजे मासे वरती उडताना दिसतात. पण हा पहिला पाऊस आहे, आज नाही तर उद्या आपल्याला नक्की भेटतील. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि बघू शकता ही केवढी मोठी नदी आहे आमच्या इकडली. आपण आलो होतो हे वरच्या साईडने, इकडून आलो होतो. आणि समोर आहे हा निमगीर किल्ला, हनुमंतगड मित्रांनो. त्याच पायथ्याला आपण आलेलो इथं मासे पकडण्यासाठी. बघू शकता का इथं चढणीची मासे वगैरे तर दिसती नाही, पण पाऊस बघू शकता खतरनाक पाऊस आहे. तर पण अर्ध्यावरती आलेलो आहे, अजून थोडं लांब खाली जायचंय. पण सीन बघू शकता खूप छान असं दिसतंय. नदी एकदम वाहताना दिसते, त्यामुळं भारी वाटतं. इकडे बघू शकता वरती गळाला मासे धरण्यासाठी चाललेले लोक. असे लोक जात असतातच. कावळा वगैरे बघा मासे पकडण्यासाठी इथं चढतात म्हणतो मासे. कुठे रे लय नाही आलो आहे ना, रात्री चढती. हा लय दगड तारे फेक जाळा नाही चालणार इथे. ट्राय करून बघायचा का. तर आता आम्ही आणलेले फेक जाळा बघायचे. टाकतं तर आम्हाला दोघांना पण येत नाही फेक जाळं, पण तरी ट्राय करणार आहेत आम्ही फेक जाळा टाकण्याचा. तर बघू मित्रांनो आता आपल्याला फेक जाळा टाकता येते का नाही. कारण ह्या साईडला ना आम्ही फेक जाळा आणलेलं आहे. आणि पाणी पण बघू शकता खूप जास्त असा पाऊस आहे. मोबाईलवरती कवर नाही आहे, त्यामुळे आवाज येतोय का नाही सांगता येत नाही. तरी आपण प्रयत्न करणार आहे फेक जाळा फेकायचा. तर मित्रांनो आमचा फेक जाळा आम्हाला टाकता येईना, त्यामुळे आता आम्ही खालच्या साईडला जाणार आहेत आणि बघणार आहेत फेक जाळा जमतंय का टाकायला. पाणी भरपूर आहे मित्रांनो, पण मासे एवढं चढणीचे दिसतच नाहीत आता. हे बघा हे बघा बघ. अरे इथून नाही येत शिंदे झोळायचं का एकदा. हा झोळायचं का. बघू शकता मच्छरदाणी घेऊन आलेले. आता आपले मासे इथं जोळायचे. बघू मी पहिल्यांदाच आता मासे मच्छरदाणीला जोळणार आहे. आजपर्यंत मी कधी मासे झोळलेले नाहीत, तरी बघू ट्राय करू आता मासे किती भेटतात आपली. हा असं आहे का, कडल राहायचं.
तर बघू शकता. धरू का? अर्धा जरा राहू दे जरा रे. काटत का काय मराळ आहे का ना? हे जाळा लय भारी भेटतील बरं का. जर परत एकदा. तर मित्रांनो एक आपल्याला भेटलेला आहे. यार पिशवी कुठे आहे? चिमट्याची साईज बघू शकता, भरपूर मोठी. काय ठेवू का इथं? शेर जाळा आणायला उचलायची का? बरं जरा उचलू का? तर मित्रांनो आम्हाला एक आता चिंच्या वगैरे भेटलेले. आता बघू आम्ही आता खाली खाली जाणार आहे या दिशेनं. किती मासे भेटतात बघू आपण. लय पाऊस झालाय अरे बघ ना, एवढा रात्रीतून एवढा आलाय नाही का? कुठं? हा. सीन बघू शकता मित्रांनो. हराळी बघा कशी आली. पाऊस पडला, हराळी आली. गुरांना चरायचं काम झालेलं आहे आता. चिखल वगैरे झालेले खूप. समोर बघा तिकडून पण कोणतरी एक टोळी येते मासे पकडण्यासाठी. सगळे दोन बघतात मासे भेटतात की नाही. आत्ताच पाऊस पडलेला आहे त्यामुळे मासे अजून चढलेले नाहीत. पण आपण अजून खाली नदीनं जाणार आहे आणि तिकडे बघणारे मासे मिळतात का. तर मित्रांनो इथं 14 जण आहेत. आपण बघू मासे किती लागतात ते. किती सापडलं रे? हा नाही ए ग बाबा छत्री तुटली. तर किती भेटलं? मासच नाही. अरे अरे मग तर आम्ही एक शिंगट्या लय मोठं भेटलं आम्हाला. लय रे नको खेकड. हा सगळेजण घरी. कारण आज जास्त पाऊस तर झाला पण या जुरेंडली पाणी आलेलं नाहीये आणि त्यामुळे आता मासच कमी भेटलेले आहेत आम्हाला. आणि आम्ही चाललेलो आहे आता गळा. उद्या येणार आहोत तर गळ घेऊन येणार आहोत. गळाला मासे तर नक्की भेटतात. पण आता बघू आपण.